कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे समजा माझ्या सूर्यासोबतच का होते आणि ती पोरगी माझ्या सूर्याचे पैसे घेऊन का पळून गेली? नाही, हे सगळं दिसतंय तितकं सोपं नाही। का त्या पोरीला जालिंदरनं तर पाठवलं नसेल, पण तो हे समजा का करतोय काय कळायलाच मार्ग नाही बघा। आणि यातलं सूर्याला बी काही ठाव नाही आणि मी सूर्यासमोर जाऊ शकत नाही। त्या पोरीची पोलिसात तक्रार केली तर, पण ती कुठली कोण मलाच ठाव नाही, तर मी पोलिसांना तरी काय सांगणार? नाही नाही, काहीतरी उपाय शोधायलाच पाहिजे। त्या पोरीला हुडकून सूर्याचे पैसे त्याला मिळवून द्यायलाच पाहिजे मला। मी माझ्या पोरांना असं एकटं नाही सोडणार, त्यांना त्यांचं घर मिळवून द्यायलाच पाहिजे। मला काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे। सूर्या, नेमकं काय चालू आहे तुझ्या डोक्यात? पुढे काय करायचं ठरवलंयस तू? काही सांगणारस का? काहीच कळायला मार्ग नाही तुझं, पण मला एक कळणं झालंय, ती 5 लाखांची बॅग घरातनं गेलीच कशी? आता जर 5 लाखांची सोय झाली नाही तर काय करायचं? पण घरातनं पैशाची बॅग गायब होणं ही काही साधी गोष्ट नाहीये सूर्या। हो तुझं मला सगळं कळते, पण ती बॅग आता शोधू कशी ते कळणं झालंय मला। अगं मी एकटा असतो तर ठीक आहे, पण तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे माझ्यावर तुळजा। काय करू मी? मला हार म्हणून नाही चालणार। अगं घर म्हणजे माझ्यासाठी फक्त घर नाही, या घराची नाळ जोडली गेली माझ्याशी। या घरातनं बाहेर पडणं म्हणजे माझा जीव गेल्यासारखं आहे। अगं हे बघ, तू काळजी नको करूस, देवी आई आपल्या पाठीशी आहे ना, सापडेल, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल बघ। पण तुझं असं गाळ वागून देवीच्या कृपेची वाट बघत बसण्याच्यात काहीच अर्थ नाही। अगं आपणच आपली मदत केली पाहिजे। देवाची ताकद आहेच आपल्या पाठीशी। भागू इकडे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।